शुभा आमचा होता, शुभा तुमचा होता, शुभा यांचा होता, शुभा त्यांचा होता. पण तुम्ही कोण हो हे ठरवणारे की शुभा कोणाचा होता? राजकारणाची पोळी भाजताना महापुरुषांच्या अस्तित्वाची आहुती देणाऱ्या या लोकांना जर स्वतःच्या अस्तित्वाची लाज राखता आली असती तर कदाचित हा प्रश्न मनात आलाच नसता. तुमची जात मोठी की आमची जात मोठी हे सिद्ध करण्यात गुंतलेल्या लोकांना जर माणुसकीची लाज राखता आली असती तर कदाचित हा प्रश्न मनात आलाच नसता. आज असं म्हणतात की जातपात काय राहिलं नाही. आज म्हणे सगळ्यांना सगळे मानवी हक्क मिळतात आणि ते मिळायलाच हवेत. पण जर का वृत्तपत्रात येणाऱ्या वधूवर पाहिजे या जाहिरातीखाली लिहिलेली तुम्ही ती जात वाचली असती तर हा प्रश्न मनात आलाच नसता. आपण रंग वाटून घेतले, आपण झेंडे वाटून घेतले, आपण महापुरुष वाटून घेतले. आता आपण त्यांच्या नावाचे सणही वाटून घेतलेत. भगवा घालून शिवजयंतीत नाचला तर तू मराठा होतोस. बाबासाहेबांचे गाणे ऐकून डोळे पाणावले तर तू दलित होतोस. हिरवा रंग आवडला तर तू मुस्लिम होतोस. मग माणूस म्हणून मोजमाप करताना कोणता रंग लावायचा? कितीही आधुनिक झालो तरी खरं तर समाजाच्या याच डोळ्यांनी आपणही समाजाला पाहत असतो. पण जर एकदा, फक्त एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यांनी तू समाज पाहिला असता तर कदाचित हा प्रश्न मनात आलाच नसता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जातीचं राजकारण करणाऱ्या लोकांना आम्हाला एकच सांगायचंय, ते तुमचे आमचे नाही, आपले महाराज होते. कारण माणुसकीच्या धर्माला प्रथम मानणारा आपला राजा होता. रंगात तर आपण वाटून घेतलं, पण अवघ्या 18 पगड जातींसाठी स्वराज्य उभारणारा आपला राजा होता. मुघलशाहीच्या छाताडावर वार करून स्वराज्याचं स्वप्न पाहणारा तो राजा होता. तो तुमचा आमचा नव्हता, तो आपला राजा होता. या सगळ्या भावनेला इतिहासाची साक्षही तितकीच भक्कम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारताना कधीही जातीचा आधार घेतला नाही. त्यांनी कर्तृत्व, निष्ठा आणि प्रामाणिकपणाला महत्त्व दिलं. त्यांच्या दरबारात आणि सैन्यात विविध धर्मजातीतले मावळे खांद्याला खांदा लावून उभे होते. महाराजांच्या मावळ्यांमध्ये कुणी मराठा होता, कुणी धनगर, कुणी कोळी, कुणी मुस्लिम तर कुणी ब्राह्मण. पण रणांगणात सगळ्यांच्या शिरामध्ये एकच रक्त उसळत होतं, ते म्हणजेच स्वराज्याचं. सिद्दी हिलालासारखे मुस्लिम सरदार, दौलत खानासारखे अधिकारी, तसेच तानाजी मालसुरे, बाजीप्रभू देशपांडे यासारखे पराक्रमी मावळे हे सगळे एका ध्येयासाठी लढले, ते म्हणजेच स्वराज्यासाठी. महाराजांनी किल्ले जिंकताना मशिदीचा अवमान होऊ दिला नाही, स्त्रियांचा सन्मान राखला आणि शत्रूच्या धर्मालाही आदर दिला. कारण त्यांच्यासाठी धर्म म्हणजेच माणुसकी आणि आता सत्ता म्हणजेच जनतेची जबाबदारी होती. पण सत्तेच्या खुर्चीसाठी पक्ष बदलणाऱ्या लोकांनी महाराजांच्या नावावर जातीचं राजकारण करणं शोभत नाही. जातीची वोट बँक बघून उमेदवारी देणारे राजकारणी आणि आपल्या जातीचा आहे म्हणून मत देणारे मतदार यांना एकच प्रश्न आहे, स्वराज्य निर्माण करताना जर जात विचारली असती तर काय? शिवरायांच्या नावावरून जातीचं राजकारण केलं जातं. कधी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी यावरून राजकारण, कधी महाराजांची उंची किती यावरून राजकारण, कधी त्यांचा पुतळा बांधायला किती हजार कोटी खर्च व्हायला हवेत यावरून राजकारण. खरं तर पुतळे त्यांचे बांधले जातात ज्यांची आठवण जपायची गरज असते. पण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या रक्तपेशीत कोरलेलं आहे. त्यामुळे यावरून वाद का व्हावेत हा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा विचारांचा भाग आहे आणि हेच विचार आणि हाच वारसा येणाऱ्या पिढीला देत यावा यासाठी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवणं, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकिल्ले जतन करणं, यात आज आपण किती यशस्वी आहोत खरं तर आधी हे पाहायला हवं. आज आपण जर खऱ्या अर्थाने महाराजांना अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या पुतळ्यापुढे फक्त हार अर्पण करून भागणार नाही, तर त्यांच्या विचारांचा स्वीकार करावा लागेल. जातींच्या भिंती पाडून माणुसकीचा पूल बांधावा लागेल. आपले राजा म्हणताना त्या शब्दात सर्व समाजाचा समावेश असलाच पाहिजे. कारण शिवरायांचा वारसा हा रक्ताच्या नात्याने नाही तर मूल्यांच्या नात्याने जपायचा असतो. आणि जर आपण हे समजून घेतलं असतं तर आज कदाचित हा प्रश्न आलाच नसता. शिवरायांच्या नावावर जातीचं राजकारण करणाऱ्या या लोकांनी कदाचित कधी इतिहास पाहिला नसावा हा प्रश्न आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारताना कुणाची जात विचारली नाही तर त्याची कुवत पाहिली. इसवी सन 1674ला रायगडावर राज्याभिषेक झाला, पण ते राज्य कोणत्या एका समाजासाठी कधीच नव्हतं, ते रयतेसाठी होतं. शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून महसूल पद्धत सुधारली, लुटमार बंद केली, स्त्रियांच्या सन्मानाला हात लावणाऱ्यांचा चौरंग केला, किल्ले जिंकले, पण तिथल्या मशिदींचा, देवळांचा अपमान होऊ दिला नाही. कारण महाराजांसाठी धर्म म्हणजेच माणुसकी आणि राज्य म्हणजेच जबाबदारी होती.
त्यांच्या दरबारात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक काम करत होते. कुणी मराठा, कुणी ब्राह्मण, कुणी मुस्लिम, कुणी धनगर, पण सगळे फक्त एका नावासाठी उभे होते, ते म्हणजेच स्वराज्य. अष्टप्रधान मंडळामध्ये सुद्धा पद ही गुणवत्तेवर दिली जात होती, जातीवर नाही. आरमार उभारलं, समुद्रकिनारा सुरक्षित केला, व्यापार वाढवला, म्हणजे स्वराज्य फक्त तलवारीचं कधीच नव्हतं. ते होतं शहाणपणाचं, न्यायाचं, लोकांनी ठेवलेल्या विश्वासाचं. म्हणून प्रश्न आहे, असं राजकारण तुम्हाला करता येईल का? महाराजांचे हेच विचार, हे मूल्य आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात जपता येतील का? म्हणून आज जर आपण खरंच आपले महाराज म्हणत असू, तर ते फक्त पुतळ्यापुढे हार घालून सिद्ध होत नाही. गडकिल्ले जपले पाहिजेत, इतिहास बरोबर पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजात भिंती नव्हे तर माणुसकीचे पूल बांधले पाहिजेत. कारण शिवरायांचा वारसा हा रक्ताचा कधीच नव्हता, तो होता विचारांचा, आणि तो विचार जगलाच पाहिजे. अस्तित्व कधी शरीरात नसतं, ते विचारांमध्ये असतं, आणि त्याच विचारांच्या रूपात ते अस्तित्व पिढ्यानपिढ्या जिवंत राहतं. मात्र आज अशी परिस्थिती आहे की दारावर आलेल्या माणसाला ताटातली भाकर देणारा हा आपला महाराष्ट्र आज कोणी मरत असेल तर पाणी देताना जात पाहतो. कारण जर याला पाणी दिलं तर माझ्या जातीचा काय पिणार, हा प्रश्न त्याला पडतो. जर महाराजांच्या विचारावर चालणारा हा महाराष्ट्र आपण जपला असता तर कदाचित हाही प्रश्न आलाच नसता.